हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर अनस्क्रिप्टेड लाईफ व्लॉग. सो आज आम्ही करणार आहोत आम्ही जिथे राहतो त्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सची टूर, आणि त्यासोबतच इथे काय काय ॲम्युनिटीज आहेत त्या सगळ्या आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत. सो लेट्स गो. सो आता आपण एंटर करूया. हे पंपकिन इथे थांबलीये. सो हे आहे रिसेप्शन डेस्क आणि इथे आहे वेटिंग एरिया. सो हा मेन वेटिंग एरिया आहे. येस. आणि रिसेप्शन डेस्क बद्दल पटकन सांगायचं झालं तर इथे जनरली जेवढे पण अपार्टमेंट्स असतात जिथे असे रेंटवर दिले जातात तिथे रिसेप्शन एरिया असतो, कारण की बिल्डिंग मॅनेजमेंट असते, बिल्डिंग मॅनेजर असतो आणि ते तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये गाईड करतात. तुमचे काही अपार्टमेंट इश्यूज असतील, कंप्लेंट्स असतील तर ते पण तेच हँडल करतात. आणि काही जर का तुमचं कोणी डिलिव्हरीसाठी आलं असेल तर त्यांना आत येऊ देणं वगैरे ते पण सगळं तेच मॅनेज करतात. तर खूप सोयीचं पडतं ते, की तुम्हाला यू हॅव अ सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जर का काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर, किंवा नवीन अपार्टमेंट्स बघायच्या असतील कुठेही जाऊन तर तिथेही तुम्हाला तो ऑप्शन असतो की रिसेप्शनवरती कोणी ना कोणी तुम्हाला हेल्प करेल विथ दॅट. सो इथे त्यांनी हे केलं आहे स्पेस निडलचं आणि छोट्या छोट्या ब्लॉक्सने केलं आहे. असं मी झूम करून दाखवते. असे छोटे छोटे ब्लॉक्स आहे, त्यासोबत त्यांनी ही वॉल डेकोर केलं आहे आणि ती आहे स्पेस निडल. आणि हा सोफा आणि टेबल, फार कम्फी सोफा आहे. आणि इथे थोडे बुक्स ठेवले, तुम्हाला टाइमपास वेट करावा लागला जास्त वेळ तर. हां, आणि सो याने सांगितलं इथे रिसेप्शन एरिया आहे आणि ती थोडीशी केबिन आहे. तिथे सगळे मॅनेजर आणि इथले बसतात. जिथे तुम्हाला जर काही इश्यूज असतील, काही सांगायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्यांना सांगू शकतात प्रॉब्लेम्स, आणि ते एकदम व्यवस्थित लक्ष देऊन त्याच्यावर सोल्युशन्स काढतात. सो हे बघा, इथे बुक्स दिसत आहेत, थोडी छोटी लायब्ररी दिसते, छान अँटिक फोन दिसतोय, पण त्याच्या मागे एक सरप्राईज आहे. वाव! सो हे आहे स्पीक इझी लाउंज. येस. सो अमेरिकेमध्ये पहिले असे सिक्रेट डोअर्स मागे असं असायचं. हां, क्लब्स किंवा असे लाउंज असायचे जे तुम्ही माहिती असेल तरच ॲक्सेस करू शकता. आणि जर का तुम्हाला तिथे एंटर करायला पासवर्ड पण लागायचा, तो पासवर्ड रोटेट होत राहायचा वीकली, मंथली असं. तर तुम्हाला तो पासवर्ड माहिती असेल तरच तुम्ही तिथे जाऊ शकता. तो कूल कॉन्सेप्ट होती आणि बिल्डिंग मध्ये त्यांनी असं काहीतरी एक बनवलं आहे जे तुम्ही खूप इंटरेस्टिंग खूप छान वाटतं. त्यामुळे ते खूप. तर इथे असं पोकर टेबल आहे आणि इथे गेम्स ठेवलेले आहेत, चेस ठेवलेलं आहे, बाकी चेकर्स वगैरे पण ठेवलेलं आहे. पोकर पण सेट तुम्ही आणून खेळू शकता इथे. आय डोंट नो त्यांनी इथे ठेवलंय का, कार्ड्स वगैरे तर असतील मे बी. आणि ही रूम त्यामुळे त्या कन्सेप्ट प्रमाणे डिझाईन केल्यामुळे ही एक सिक्रेट रूम आहे आणि तो लायब्ररी डोअरच्या मागे ती आहे. हो. सो लवकर कोणाला कळत नाही इथे की बरे इथे रूम आहे मागे, आणि एकदम पार्टी वाईब. सो ही पण तुम्ही एक प्लेस आहे जी तुम्ही बुक करून इथे पार्टी करू शकता. हो. सो इथे जे राहतात सोसायटीमध्ये त्यांच्यासाठी ही रूम आहे, जे तुम्ही इथे केव्हाही येऊ शकतात. आणि इथे पण आणि इथे ऍक्च्युली सोसायटी मधले पण जी मॅनेजमेंट आहे ती करते, ज्याच्यामध्ये सगळ्यांना फ्री इन्व्हाइट असतो सोसायटीमध्ये राहणाऱ्यांना. तर इथे असतं, वरती पण होतं, पॉटलक वगैरे होतं. सो असं इथे कंटिन्युअस इव्हेंट्स पण ते होस्ट करत असतात फॉर रेसिडेंट्स. या अपार्टमेंटमध्ये हे पण इंटरेस्टिंग आहे, खूप ऍक्टिव्ह लोक आहेत सगळे, आणि इथे कंटिन्यू काही ना काही ते होस्ट करत असतात पार्टी, पॉटलक. आणि त्याच्यामध्ये कसं असतं, सगळ्या फ्लॅटमधून, सगळ्या फॅमिलीजमधून कोणी ना कोणी काय 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 बनवून आणतं आणि सगळेजण मिळून रूफवर म्हणा, इथे म्हणा, ते सगळेजण एकत्र एन्जॉय करतात. तशा ओळखी पण होतात की कोण कोण राहतं सोसायटीमध्ये काय, आणि छान फन गेम्स आणि हे सगळं होतं. सर कंटिन्यू काही ना काही होत राहतं इथे. येस. सो हे ऍक्च्युली नॉर्मली नसतं US अपार्टमेंट्स मध्ये, कॉम्प्लेक्सेस मध्ये. सो इथे त्यांनी ते एक युनिक बनवलं आहे, खूप छान असं
कॉन्सेप्ट एकदम युनिक आहे. तर आम्हाला पण खूप छान वाटलेलं जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम टूर केलेलं. हो, जेव्हा मी फर्स्ट म्हणजे इमॅजिनच नव्हतं केलं की ते डोरच्या मागे एवढी सुंदर रूम. हे बघा असं किती वाईब त्याची किती अशी क्लासी आणि असं रॉयल रॉयल आहे. हा, सगळं रॉयल युनिक आणि इमॅजिनच नाही होणार की असं काही आहे इथे. आणि तो खरंच सोसायटीमध्ये सगळीकडे नसतं पण इकडे आहे. सो त्यांनी प्रॉपर विंटेज थीम इथे या रूमला दिलेली आहे आणि खूप भारी वाटते. इथे इथे कलर्स आणि ते कम्फर्ट बघ ना. म्हणजे पूर्वी इथे पत्ते खेळत असेल मला वाटतं. नाही, पत्ते तिकडे खेळतात, पोकर टेबल. पण हा एक डिझाईन पण त्याचा जो आहे तो खूप असा छान आहे. तर ते पण एकदम मस्त वाटतं असं. हे बघ, पंपकिन पण किती एन्जॉय करतो. पंपकिनला कळत नाही कुठे जाऊ. अरे फ्लिप कर ना. पंपकिन कसं वाटतंय? मस्त. आणि आता या रूमच्या आता सेकंड 2 डोअर्स आहे. एक तर तो सिक्रेट डोअर आहे. डोअर आहे तो फक्त एंट्रीला आहे. लोकांना अशी त्या याची वाईब यायला एकदम पासवर्ड मग त्याचे एंटर करतील असं सिक्रेट वाईब यायला तो एंट्री रूम आहे. आणि हे वर एक्झिट तिथलं एक्झिट साठी. सो इथून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा तिथे येते आपण परत त्या लॉबी मध्ये येतो मेन एंट्रन्सच्या. आणि इथे आहे पॅकेज रूम. सो जसं इथे एक स्क्रीन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मेसेज येतो की तुमचं पॅकेज आलंय. तुम्हाला मेल येतो आणि त्याच्यामध्ये पासवर्ड येतो. सो तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकावा लागतो. एंट्री करतात ऍक्सेस मिळतो पॅकेज रूमचा. आणि वेल ऑर्गनाइज आहे पॅकेज रूम प्रत्येक फ्लोअर प्रमाणे. त्यामुळे इझिली तुमचे पॅकेज सापडतात आणि असं खूप छान आहे. सो आता आपण झालंय पॅकेज रूम. आता आपण इथून जाऊया वेटिंग एरिया. सो आता आपण इथे जाऊया सेकंड वेटिंग एरियाकडे. सो आहे सेकंड वेटिंग एरिया. सो आता आपण बघूया हा आहे वेटिंग एरिया. सो हा इथे असं म्युझिक थीम थोडीशी आहे या अपार्टमेंटला. त्यामुळे त्यांनी इथे असे हे जे तुम्हाला फोटोज दिसत आहेत हे सगळे ॲक्च्युली सिॲटल बेस्ड जे बँड होते त्यांचे आहेत. आणि बुक्स वगैरे ठेवल्या आहेत त्यांनी थोड्याशा रॉक अँड रोलच्या वगैरे. आणि छान कॉफी टेबल काउच वगैरे मस्त एरिया आहे एकदम. सो इकडे पण एक छोटीशी बसायला जागा आहे व्ह्यू सोबत. आणि हा आहे पिकअप पॉड. सो फूड आहे पिकअप पॉड. येस. तसं तुम्ही जर काही ऑर्डर केलं फूड तसं ते इकडे डिलिव्हर होतं. चला. सो ही आहे लिफ्ट. इथे बटन दाबायचं लिफ्ट येते. आणि येस ही लिफ्ट या अपार्टमेंटची लिफ्ट विदाऊट की ऑपरेट नाही होत. तुम्हाला इथे की टच करावी लागते तेव्हाच तुम्ही बटन्स दाबू शकतात आणि वर खाली जिथे जायचं तिथे जाऊ शकतात. येस. सो सिक्युरिटी एकदम व्यवस्थित असते त्यामुळे की कोणीही येऊ नाही शकत असं. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत जॅम रूम, जे की साऊंडप्रूफ स्टुडिओ पण आहे आणि म्युझिक एन्थुझियास्ट आणि म्युझिक लव्हर्ससाठी तर हेवन आहे. बेस्ट स्पॉट. येस. सो तो साऊंड प्रूफ आहे ती रूम. त्यामुळे तुम्ही तुमचं जॅम म्युझिक कंपोज वगैरे तिथे करू शकता. खूप सुंदर त्यांनी ती डिझाईन केलेली आहे. सो ही आहे म्युझिक कंपोज रूम. सो इथे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत वगैरे त्या इन्स्ट्रुमेंट्स घेऊन येऊ शकता आणि म्युझिक वाजवू शकता, प्रॅक्टिस करू शकता, कॉम्पोज करू शकता. तुम्ही बघू शकतात की टेबल चेअर सगळं थीम वाईज त्यांनी फुल हे केलेलं आहे. ये ड्रम्स वाजवायचे का? सो कंपोज करू शकतात, फ्रेंड सोबत चिल करू शकतात. आणि येस इथे टीव्ही पण आहे. सो एक चिल रूमच आहे म्युझिक लव्हर्स साठी. सोबत त्यांचं म्युझिक कंपोज करायला फ्रेंड्सला बोलून. सो ही एक लॉक आहे
जे तुमच्या प्रत्येक रूमला असतं. जिम असो, जसं इथे म्युझिक कंपोजची रूम आहे, जॅम रूम आहे, त्याला सगळीकडे हे लॉक्स असतात. इवन लॉकर रूमला पण, की त्या की तुमच्याकडे जे इथे राहतात त्यांच्याकडेच ती की आहे, जे इथे त्यांना ॲक्सेस असतो. सो आपण आता एंटर करत आहोत जिममध्ये आणि दोघंही इथे जिम करतो. सो आणि इथल्या जिम इतक्या वॉशरूम अटॅच आहे. इथल्या जिम इतक्या व्यवस्थित हे असतात डिझाईन केलेल्या, की आणि बेसिक सगळे इक्विपमेंट्स आहे इथे, की तुम्हाला बाहेर जिम लावायची गरजच नसते. येस, बेसिक सगळं कार्डिओचं इक्विपमेंट आहे, वेट्सचं रॅक आहे आणि इकडे थोडंसं असं योगा स्टुडिओ टाईप्स त्यांनी एक एरिया बनवला आहे. सो इथे तुम्हाला योगा मॅट्स आहेत, मेडिसिन बॉल्स आहेत, बोसू बॉल्स आहेत, सगळेच आहेत. सो खूप छान केलेलं आहे. हो, म्हणजे प्रत्येक प्रकारचं तुमचं एक्झरसाइज तुम्हाला इथे होऊ शकते. सगळं तुम्हाला बाहेर जायची अशी गरज नाहीये, हां, आणि म्हणजे इथे सेपरेट काही लावायची गरज नाही. एवढं बेसिक जिम ॲक्च्युली प्रत्येक अपार्टमेंट कॉम्प्लेक्सला तसं असतंच इथे. तर त्यामुळे Yes. ते खूप छान फॅसिलिटी होते तुम्हाला. जर का तुम्ही थोडे एक्सरसाइजमध्ये इन्वॉल्ड असाल तर खूप छान वाटतं असं पटकन केव्हाही गेलं आणि करता आलं तर. येस, आता आम्ही दोघंही इथे जिम करतो. आणि इकडे प्रत्येक फ्लोअरला जसं तुम्ही एंटर करता फर्स्ट सेकंड, तर प्रत्येक जी वॉल आहे ते फ्रंटला ती वेगवेगळी डिझाईन केलेली आहे, बसायचं वेगवेगळी डिझाईन केलेली आहे. सो आपण आहोत आता जिमसाठी सेकंड फ्लोअरला. सो आहे ऑरेंज सोफा अँड काही पेंटिंग्स आणि हा बाहेरचा व्ह्यू. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक फ्लोअरला वेगवेगळे डिझाईन केलं आहे, तसंच 8 फ्लोअरला. आणि त्यांनी इथे छान अशी इथे हँड पेंट केलेली आहे ती पेंटिंग. हे बघा, अशी वेल आहे आणि त्याच्यावरती माउंटन्स आहे, ती स्पेस निडल आहे सिॲटलची. असं त्यांनी हे हँड पेंट केलेलं आहे 8 फ्लोअरला. सो तिथून सेम व्ह्यू आहे. आणि इकडून पण आहे. हो ना, तिकडून नाही जायचं आपल्याला. हा, काय चला आपण मूवी बघायला जाऊया. सो आपण इथे आलो आहोत कॉमन मूवी थिएटर रूममध्ये. सो ही रूम आहे जिथे तुम्ही फॅमिलीसोबत प्लॅन करू शकतात मूवी नाईट, फ्रेंड्ससोबत प्लॅन करू शकतात. प्रोजेक्टर, हाय पंपकिन, इथे आहे प्रोजेक्टर. सो तुम्ही इथे मूवी नाईट, गेम नाईट असं तुम्ही प्लॅन. सो आम्ही इथे फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत चिल करतो, हँगआउट करतो, मस्त मूवी बघत चिल. सो इथे बुक पण करता येतो टायमिंग, सो कोणी आपल्याला डिस्टर्ब करायला येत नाही बाकी सोसायटीचे, आणि आपण आपला टाइम मस्त बघितला. आपण इथे स्त्री 2 बघितला होता. ऍक्च्युली आम्ही आई-बाबांसोबत इथे स्त्री 2 बघितला होता मूवी या थिएटरमध्ये. पण मस्त असं फील येतो इथे. साऊंड सिस्टम पण छान आहे. होम खूप छान आहे. थिएटरपेक्षा बेटरच म्हणेन, होम कारण थिएटरपेक्षा की बेटर आहे. मोठं हे पडतं जरा स्क्रीन आणि साऊंड पण छान वाटतो. आणि बघा, बसायला पण एकदम एक प्रकारचं इथे आहे. आणि इथे तुम्ही फूड वगैरे सगळं आणू शकता, तुम्ही सगळं book पण अलाउड करू आहे, शकता. बुक पण करू शकतात आणि जेवण ऑक्युपेट करू शकतात. काही इश्यू नाही इथे. सो तुम्ही फ्रीली एन्जॉय करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत. आणि बुक केलं तर कोणी दुसरं असेल, फक्त तुमची फॅमिली आणि पूर्ण तुमचं मिनी थिएटर आणि फूड ऑफकोर्स तुम्ही एन्जॉय करू शकता. आपण एंटर करतो आहे किचन एरियामध्ये. सो तेच तुम्ही जर मोठी पार्टी करणार आहात तर तुम्ही हे सुद्धा बुक करू शकता. फुल किचन आहे आणि हा गॅस स्टोव इथे अवेलेबल असतो. कॉमन सगळे यूज करू शकतात तो. आणि कोणी इथे कामासाठी येऊन बसू शकतो. कोणाला डिनर वरती करायचं असेल रूफवर, तर आपल्याला डिनर घेऊन वरती यायचं आणि मस्त व्ह्यू मध्ये डिनर करायचं असे करू शकतो. पार्टी पोस्ट करू शकतो. आणि इथे पण म्युझिक सिस्टम आहे. सो तुम्ही इथे पण कनेक्ट करून तुमचे गाणे वगैरे प्ले करू शकता जर का तुम्हाला पार्टीमध्ये प्ले करायचे असतील तर. येस, आणि मोठा एरिया आहे. तुम्ही अराउंड किती रे 200-300 लोकांना आरामात होस्ट करू शकता तिथे. नाही ओके, ठीक आहे. म्हणजे खूप मोठा एरिया आहे तुम्ही. हां, आपण आता इथून जाऊ गेम रूम मध्ये. येस, सो ही पण खूप इंटरेस्टिंग आहे या अपार्टमेंटमध्ये गेमिंग. येस, ॲक्च्युली इथे पण आणि कॉमन वॉशरूम्स वगैरे असतात आणि ते पण त्यांनी खूप एकदम डिझायनर स्टाईलने बनवले. आता तुम्ही जिमचं बघितलं, हे एक आहे जिथे फुल मिरर आहे. आणि त्या साईडचा हे एक आहे जिथे फुल मिरर आहे आणि पेंटिंग वगैरे, टाईल्स बघा, हे लाईट. येस, सो फुल फॅन्सी. येस, 2 आहेत या फ्लोअरला, कारण की ऑफकोर्स लोक इथे तो मोठा एरिया असल्यामुळे पार्टीज वगैरे होत असतात. 2 आहेत या फ्लोअरला. येस, बोल ना, म्यूट. हे होतं सेकंड वॉशरूम. सो इथे सगळ्या फ्लोर्सला कॉमन वॉशरूम आहेत. रेस्टरूम म्हणतात इथे तुम्ही. तर इथे सगळ्या फ्लोर्सला रेस्टरूम आहेत कॉमन. सो आता आपण एंटर करत आहोत गेमिंग रूम मध्ये. सो ही पण हे बघा इथे. सो ही पण एकदम
छान डिझाईन केलेली आहे. आता लाईट जसे तुम्ही एंटर करतात ना आपोआप लाईट लागतात तिथे. कॉमन सेन्सर वरच आहे. हा सेन्सर लाईट्स आहे. So, इथे बघा जर्सीज आहे वरती, खाली इथे बसायला आहे. हे सगळे त्यांनी असं फुल गेमिंगचं वाईब दिलंय या रूमला. हे पण साऊंड प्रूफ आहे, सो तुम्ही आरामात कोणाला न डिस्टर्ब करता जोरात खेळू शकता. तुमचं प्ले स्टेशन इथे लावू आणू शकता. शकता. प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, निंटेंडो कनेक्ट करू शकता आणि खेळू शकता. त्यांनी एक्सबॉक्सचं कंट्रोलर ठेवलंय एक, but आणि तुम्ही तुमचं अजून controller पण आणू आहे शकता. इथे तुम्हाला जर बोर्ड गेम्स आवडत असतील तर त्यांनी ते पण कलेक्शन इथे खाली ठेवलेलं आहे सगळं. ते तुम्ही यायचं, गेम बोर्ड्स खेळायचे फ्रेंड सोबत. टीव्ही पण आहे इथे, सो इथे पण चिल करू शकतो. आणि आमचं फेवरेट हा पण एक गेम आहे छोटूसा. आर्केड मशीन पण आहे इथे डिंग डिंग. गेम खेळायला. इथे मी खूप खेळते ऍक्च्युली. आणि थोड्या दिवसांनी पंपकिन पण खेळायला देते. सो आहे आमचा फेवरेट पूल टेबल. सो इथेच पूल खेळायला शिकली याच्यासोबत. याला ऑलरेडी येत होतं खेळता आणि याने मला याच्यावर शिकवलंय. इथे पण आहे सिटिंगचं, त्यांनी समज सगळे शूज, इथे गेम्सचे सगळ्या गेम्सचं त्यांनी हे ठेवलेलं, थोडं थीम केलेली आहे बसायला. आणि त्यांच्यावरती जर्सीज आहे. पंपकिन पूल खेळता इकडे बघा. आणि पंपकिन बघा, या pool साईडने, या खेळते. साईडने. येई हाय पंपकिन. आता तिचा बाबा तिला पण प्रो करणार आहे पूलमध्ये, जसं त्याने मला केलं. मला स्वतःलाच येते, मी कोणाला काय प्रो करणार आहे. मी पण आताच शिकलोय मागच्या 8 महिन्यात. हो, तू 8 महिन्यात प्रो झाला, नंतर तुम्हाला शिकवलं. आता मी पण चांगली खेळते. प्लीज, मी चांगली खेळते म्हणते, तू का म्हणते? तू चांगली खेळते ना, मी प्रो नाही एवढंच म्हटलं फक्त. पण मी तू शिकवलं ना मला. हा, मी शिकवलं ना. येस. तर जसं पंपकिनचे वेगवेगळे आपले रूल्स दिसतात या हो, गेमचे, पूलचे. ते तिच्या हिशोबाने खेळत. सो तिच्यासोबत तिच्या रूल्स प्रमाणे खेळावं लागतं. पंपकिन, काय रूल्स आहे तुझ्या गेमचे सगळ्यांना सांग. हो हा. आणि मग कसं खेळायचं? बॉल कसे टाकायचे? हा, त्या अँगलने टाकायचे. ए, स्टिक कुठे गेली शोधते. हो ना, बघा तिला कळालं की स्टिक, अरे स्टिक कुठे गेली. पूलचं स्टिक सोबत खेळतात. तिला पण माहिती ना पंपकिन कसं खेळता. हा, हो ना, स्टिक कुठे गेली. आय नो. बाबा आणतात. हे चुकीचे लागायचे. एक तर मारू नको. मारू नको. येस पंपकिन. आणि एक मी पण. सो आम्ही कसं सॅटर्डे संडे कधी घरी चिल करत असतो ना, त्याच्या आम्ही वरती येतो आणि पूल खेळतो. कॉफी वगैरे घेऊन येतो, छान आरामात कॉफी पित पूल खेळतो. असं आम्ही टाइम स्पेंड करतो कधी. ये वाईटच गेला. आता पंपकिन जाऊन तोच गाडी बरोबर. येस. ये मला पण तुम्ही एवढी तारीफ केली ती सगळी खड्ड्यात जाईल. मी टाकलं की वाईट, आता तू टाक. ओके, सो जस्ट वीज झाला. सो तिथे आम्ही कधी कधी विकेंड्सला पण येत राहतो. वरतीच आहे, त्यामुळे खेळायला हे मजा खूप छान आहे ऍक्च्युली. ह्या मिनिट आम्हाला एवढी आवडत म्हणजे खूप. म्हणजे तुम्ही जर स्वतः चिल करायचं घरी आरामात, जसे असाल तसे चिल मस्तपैकी कम्फी कपड्यांमध्ये इकडे येऊन जस्ट डिनर करत किंवा टाइमपास काहीतरी खायचं, कॉफी आणली, कॉफी पिताय, गप्पा मारतायत, खेळतायत, असं पण तुमचा सॅटर्डे संडे पण असा प्रोडक्टिव्ह जातो. असा चिल पण असं आम्हाला खूप आवडतं. येस. पंपकिन पूल खेळून झालं, आता जायचं आपण नेक्स्ट ठिकाणी. ओ बाय. ओके, चला. सो आता आपण जाऊया टेरेस बघायला. येस, टेरेस वरती व्ह्यू आहे. आणि सो आहे सिॲटलच्या बिल्डिंगचा व्ह्यू. सो तिकडे आहे जो लेक दिसतोय तुम्हाला, थांबा मी झूम करून दाखवते जेवढं होईल तेवढं. हा लेक, हा साऊथ लेक युनियन आहे, त्याची साऊथ साइड आहे. त्याची साऊथ साइड. तिथे तुम्हाला थोडीशी फेरी पण दिसत असेल छोटीशी. ओके, सो तो व्ह्यू झाला. नेक्स्ट आहे इथे असं टेरेसवर त्यांनी बसायला केलेलं आहे. आणि ते तिकडे इकडे बार्बेक्यू साठीचं इक्विपमेंट आहे. ग्रिल आहे, इक्विपमेंट्स पण ठेवलेले आहेत. आणि म्हणजे समर मध्ये कसं लोक पार्टीज करतात ना, आउटडोर पार्टीज, त्याच्यासाठी बार्बिक्यूचं त्यांनी ग्रिल वगैरे सगळं सिंक अँड ऑल इकडे दिलेलं आहे. आणि इथे असं बसायचं छान. भरपूर स्पॉट आहे बसायला, जागा आहे. समोर व्ह्यू आहे छोटासा असा हिली एरियाचा. समोर हिली व्ह्यू आहे. आणि हे आहे म्युझियम, पॉप कल्चर म्युझियम आहे ते, जे तुम्हाला दिसतंय तिकडे. आणि हे बघ इथे लोक स्केट्स करतायत. ये. आणि अजून जी एक छान गोष्ट आहे ती इकडे आहे. येस, तुम्ही जेव्हा असं मस्तपैकी, इथे थोडं थंड पण असतं. सो भरपूर थंड असतं भलेही समर चालू आहे तर तिकडे टेरेसवर बसायला इथे फायर प्लेस आहे.
सो तुम्ही इथे गप्पा मारत बसू शकतात आणि तुम्हाला थंडीही नाही वाजणार. येस. सो आम्ही असं करतो की समरमध्ये संध्याकाळी छान सगळेजण तर फायर प्लेस लावून द्यायची, त्यामुळे थंडही नाही वाटत आणि छान गप्पा मारता येतात. कारण की बाकी वेळेस ना खूप जास्त ओव्हर थंड असतं की फायर प्लेस पण काहीच नाही करू शकत. आणि समरमध्ये जे चिल असतं ना त्याला फायर प्लेस एकदम मस्त आहे, उपयोगाची आहे. सो मस्त इथे बसायचं, चिल गप्पा मारायच्या. आम्ही आणि आईस्क्रीम खातो आम्ही रात्री फायर प्लेस पाशी बसून समरला. समरमध्ये तसं तर आम्ही विंटर मध्येही खाल्लंय, पण सो त्याचं तेव्हा खूप इथे थंडी वाजते. एक आहे आईस्क्रीम शॉप, तिथला आईस्क्रीम खूप फेमस आहे इथे. सो आम्ही तिथून आईस्क्रीम आणतो आणि इथे खातो फायर प्लेस. हो, खाली स्केट पार्क पण आहे. स्केट पार्क दाखवलं मी, झूम करून दाखवलं ते खेळताना. दोन आहेत इथे, हे एक आहे आणि त्या साईडला एक आहे. ते पण दाखवलं, म्युझियम पण दाखवलं. हे म्युझियम आहे पॉप कल्चरचं. येस, मस्त व्ह्यू आहे, खूप छान वाटतं. इकडे अजून एक्स्ट्रा सीटिंग एरिया, कम डायनिंग एरिया टाइप थोडंसं आहे की तुम्ही इथे फॅमिली डिनर लंच करू शकता तसं, आणि बसायला चिल व्ह्यू बघत. आणि ही जी बिल्डिंग आहे त्याच्या मागे स्पेस नीडल आहे. सो हा आता आजचा व्लॉग आमचा अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचा. सो त्याच्यातला तुम्हाला आमचं अपार्टमेंट कॉम्प्लेक्स कसं वाटलं, त्यातल्या ॲम्युनिटीज कशा वाटल्या ते आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर इथले अपार्टमेंट जर आतून बघायचे असतील की कशा आहेत इथे US मध्ये, सो ते नक्की कळवा. आम्ही त्याच्यावर पण एक व्लॉग करू. आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.